आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आय एम सॉरी। तुला माहिती आहे ना, मी नेहमी तुझी बाजू घेतो, पण आज तुझी चूक होती तर मी काही नाही करू शकलो सावली। खरंच मी तुझी बाजू नाही घेऊ शकलो। आय एम रिअली सॉरी। सारंग सर, तुम्ही काय सॉरी म्हणताय? तुमची काहीच चूक नाहीये, माझी चूक झाली। जे समोर दिसलं त्यावर विश्वास ठेवला आणि मी राजकुमार सरांवर संशय घेतला। खरं तर ना मी तुम्हाला आधी सांगितलं पाहिजे होतं, पण तुम्हाला त्रास नको व्हायला म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलं। मी अमृता वहिनींना सांगायला गेले तर तिथे ऐश्वर्या मॅडम पण आला आणि त्यांनी हे सगळं। सावली शांत हो, बस इथं बस। सावली, मी तुला काही बोललो का? काहीच बोललो नाही मी तुला। सकाळी पण मी एवढंच म्हटलं की तू जे काय केलंस ना ते पटलं नाही मला। त्या पलीकडे मी काय बोललो का? नाही ना? नको ना रडू गो, असं नाही रडायचं। अगं चुका होतात आपल्याकडून, गैरसमज होतात, माझ्याकडून पण होतं गैरसमज। इट्स ओके। काय पण तुला माहितीये, तू एक खूप छान काम केलंस। अगं काय विचारणार नाही, कुठलं छान काम केलंस? कुठलं काम? कुठलं छान काम? हे तुम्हाला तुमच्या राज्यात असल्यावर तुमच्या भाषेत बोलण्याचा अभिमान वाटतो की नाही? मग आम्हाला सुद्धा आमच्या मराठी भाषेचा अभिमान वाटतो। आणि हो, फक्त हिंदीच नाही तर भारतातल्या सगळ्या भाषांचा आम्ही सन्मान करतो। पण हो, जर हा व्हिडिओ माझ्याच राज्यात व्हायरल झाला माझ्याच भाषेचा अपमान करणार असाल ना, तर आणि ते त्या मी सहन व्हिडिओ मध्ये नाही तू जे करणार। काय बोललेस ना ते फार महत्वाचं आहे, कारण आपली माती कुणाचाही अपमान करत नाही, बरोबर ना? कसं आहे? छान आहे व्हिडिओ, तुम्हाला आवडला ना? व्हिडिओ नाही ग, फोन कसा आहे? तुम्ही नवीन फोन घेतलात? दाखवा। किती छान आहे, तुमच्या हातात शोभून दिसतो। तुला आवडलं का? हो। घे मग। नाही, मला का? कारण तुझ्यासाठी आणलाय मी। माझ्यासाठी नाही सारंग सर, काय मस्ती करता तुम्ही? अगं सावली, मी तुझ्यासाठी आणलाय, माझ्या बायकोसाठी आणलाय। म्हणजे माझ्या बायकोला कळेल की जगात काय घडतंय, कसं घडतंय, म्हणजे ते सांभाळून चालेल, मुळात या जगासोबत चालेल। पण सारंग सर, मी एवढा मोठा फोन कधीच वापरला नाहीये, मला नाही जमणार, नको मला। अगं जमणार सावली, हे बघ नवीन गोष्ट आहे, शिकायला वेळ लागेल पण जमणार, शिकशील तू दर। आणि नाही शिकलीस तर मी शिकवेन तुला। काय भारी आहे ना? हो, जड आहे फोन। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, साहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, केवळ या जगात माय मानतो मराठी। वाह, काय हो, काय बघताय? माझ्या लेकीचे प्रताप कशी व्हायरल होतीये बघ। हो, बघू। या आमच्या ज्येष्ठ गझलदार सुरेश भटांच्या ओळी आहेत। अय्या, ज्येष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज 11व्या शतकात म्हणून गेले होते, माझे मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके। किती छान बोललीये ना। सावलीचं याचं वेगळं रूप मी आजच पाहिलं। मग लेक कोणाची आहे? या झालं, सावलीचं कौतुक करायचं तुम्हाला आणखीन एक नवीन कारण मिळालं। आता आठवडाभर लोकांना बघितलं का, लेक कोणाची आहे, हाय का नाही, असं सांगत मिरवत बसणार आहात। मिरवणार आहेत। आता लेकीचं कौतुक बाप नाही करणार तो कोण करणार का? फक्त माझ्या लेकीचं जे चांगुलपण आहे ना, त्या तिलोत्तमाच्या जड मेंदूत भरवणारं कोणीतरी भेटायला हवं। सोडा हो, लेकीचं कौतुक बघून आनंद होतोय ना तुम्हाला, मग तो साजरा करूया आपण। त्या तिलोत्तमाचा विषय काढून उगाच तुम्ही कशाला त्रास करून घेताय? तेच करतोय।
या तिलोत्तमाच्या तर ना हा हाँ हेलो हेलो 2 मिनट हेलो। मैंने कहा था ना फोन मत करना, मैसेज भी किया था मैंने, क्यों करी हो फोन? बेबी आप फोन क्यों नहीं उठा रहे हो? बेबी माहौल गर्म है इसके लिए मैं बोल रहा हूँ। क्या हुआ? बेबी जब मिलूंगा ना तब बताऊंगा, आता कॉन्टॅक्ट करायचं नाही, मी करीन कॉन्टॅक्ट समोर। लेकिन बेबी आपको पता है ना मैं आपके बिना नहीं रह पाती हूँ, मुझे आपसे अभी मिलना है। नॉट पॉसिबल, अभी नहीं मिल सकता मैं। अरे मैंने कहा ना माहौल गर्म है, इधर किसी ने देख लिया हमें तो चुप बैठो तुम, समझे? बेबी यू ट्रस्ट मी ना, मैं बोलूंगा तुम्हें। ओके बट से दैट यू लव मी। हैं? बोलो ना बेबी यू लव मी। आई लव यू। ओके बाय टेक केयर। बकरा भी बड़ा हो गया, इससे पहले कि कुछ बड़ा लफड़ा हो माल लेकर निकल लेना चाहिए। वैसे भी इस रिलेशन से मैं अब बोर हो गई हूँ, कुछ बड़ा ब्लास्ट करना पड़ेगा। वो क्या बोलते हैं मराठी में, आता बकरा कापला पाहिजे। काय ग आई, एकदम अर्जंटली सगळ्यांना इथे बोलून घेतलं काय? सावली मॅडम कोणाचं नवीन अफेअर कळलं का तुम्हाला? चला बस। ऍक्च्युली दादा तसं नाही आहे, महत्वाचंच काम आहे म्हणून बोलवलं नाही, म्हणजे कोणीतरी कंप्लेंट केली, कोणता तरी आळ घेतला म्हणून नाही बोलवलं, खरंच काम आहे म्हणून बोलवलं। ऐश्वर्या झालं ते होऊन गेलं, पुन्हा पुन्हा तेच उगाळत बसण्यात काहीच अर्थ नाही। तिलोत्तमानी सगळ्यांना काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे म्हणून बोलवलंय। तर उद्या आपल्या घरी संकर्षण येणार आहे। संकर्षण? अरे मला काहीच नाही बोलला तो। मला माहितीये त्यांनी कुणालाच काहीच सांगितलं नाही, मला फक्त फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं मी पुण्यात आहे। मी म्हटलं घरी ये तू आणि मस्त काहीतरी प्लॅन कर। तर महत्वाची गोष्ट ही आहे की संकर्षण आपल्याकडे येणार आहे त्याचा कुकरी शो घेऊन, आम्ही सारे खवय्ये आहे। बरोबर, उद्या पण बिण काही नाही, उद्या सगळ्यांनी सुट्टी घ्यायची। सारंग, नील, ऐश्वर्या तुमच्या सगळ्या मीटिंग्स पोस्टपोन करायच्या, मला काहीही कारण देऊ नका। सोहम मला माहितीये तुझं काम नुकतंच चालू झालंय, पण उद्याच्या दिवस प्लीज घरात थांब। बबलू हा खाण्याचा कार्यक्रम असला की बबलू दुसरं काम घेतच नाही। फक्त खायचं नाहीये, मदत सुद्धा करायची हा। सो संकर्षण उद्या येणार आहे आणि त्याच्या इच्छेनुसार एक जबरदस्त कार्यक्रम सुद्धा आपण सगळेजण करणार आहोत। तर थोडक्यात काय, तर या घरची बेस्ट सूनबाई तो उद्या निवडणार आहे।